नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीकेएम स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये टॉप 10 प्रश्न आपण काढलेले आहेत जे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल. तर आपला पहिला प्रश्न आहे, पर्यावरण योगदानासाठी कोणाला प्रतिष्ठित टायलर पुरस्कार 2026ने सन्मानित केले आहे? तर याचा आन्सर आहे डॉक्टर टोबी केअर्स यांना जो आहे प्रतिष्ठित टायलर पुरस्कार 2026 मिळालेला आहे, यांनी सन्मानित केला आहे. तर टायलर पुरस्कार 2026 आणि जे आहेत टोबी केअर्स यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. या ज्या विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहिती असतात तर याच्याबद्दलही सब क्वेश्चन तयार होऊ शकतात आणि परीक्षेमध्ये जे आहेत एमपीसीच्या सरसेवेच्या असे प्रश्न तयार होऊ शकतात आणि येतातही. तर पहा, टायलर पुरस्कार 2026 साठी डॉक्टर टोबी केअर्स यांची विजेती म्हणून निवड करण्यात झाली आहे आणि त्यांना एप्रिल 2026 मध्ये एम्स्टरडॅम येथे पुरस्कार प्रदान केला जाईल, ज्यात त्या पर्यावरण विषयक भाषण देतील. तर हा पुरस्कार पर्यावरण विज्ञान, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो, ज्याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असेही म्हणतात. तर असाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो किंवा तयार होऊ शकतो. पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असे कोणत्या पुरस्काराला म्हणतात? तर आपल्याला माहिती पाहिजे, टायलर पुरस्कारालाच पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असे म्हणतात. तर आपला नंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले संप्रभू AI पार्कची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? जे पहिलं आहे ते विद्यार्थी मित्रांनो आयोगाचं सरसेवे भरतीचं जे असते ते फेवरेट असतात, जे पहिल्या चालू घडामोडी जे असतात त्या. तर पहा, याचा आन्सर आहे तामिळनाडू. तर भारताचे पहिले संप्रभू AI पार्कची स्थापना जी आहे तामिळनाडू या राज्यात करण्यात येणार आहे. तर तामिळनाडूचे जे आहेत मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर आहेत स्टॅलिन. तर या सविस्तर माहिती पाहणार आहोत याबद्दल. तर आपण तामिळनाडू सरकारने सर्वम AI सोबत भारतातील पहिला फुल स्टॅक सर्वम AI पार्क उभारण्यासाठी करार केला आहे. तर या प्रकल्पात 10,000 कोटीची प्रारंभिक गुंतवणूक असून 1,000 पेक्षा जास्त उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होतील. हा पार्क AI संशोधन, डेटा सुरक्षा आणि भारतीय भाषांसाठी मॉडेल विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. तर अशी विद्यार्थी मित्रांनो याची सविस्तर माहिती आहे. तर नंतरचा आपला प्रश्न आहे, पृथ्वीपासून 1 प्रकाश दिवसाच्या अंतरावर पोहोचणारे पहिले मानवनिर्मित अवकाशयान कोणते असेल? तर पहा, याचं आन्सर आहे व्हॉयेजर 1. तर हे जे आहे व्हॉयेजर 1 आहे. तर पृथ्वीपासून 1 प्रकाश दिवसाच्या अंतरावर पोहोचणारे हे जे आहे पहिले मानवनिर्मित अवकाशयान असेल. तर याबद्दल सविस्तर माहिती पहा. याचं जे आहे प्रक्षेपण जे आहे 5 सप्टेंबर 1977 रोजी पृथ्वीवरून उड्डाण झालं होतं. तर याचा उद्देश जो आहे गुरु, शनी यासारख्या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करणे आणि सौरमालेच्या पलीकडे जाणे. तर याची सद्यस्थिती जी आहे, जे आहे करंट स्टेटस, याचं मानवाने पाठवलेली सर्वात दूरची वस्तू आहे, जी सध्या आंतरतारकीय अवकाशात प्रवास करत आहे. याचा अंतर जे आहे पृथ्वीपासून सुमारे 24 अब्ज किलोमीटर दूर आहे. तर शोध पहा, डिस्कव्हरी. शनीच्या कड्यांची रचना, शनीच्या उपग्रह जसे की ॲटलस आणि युरेनस व नेपच्यून ग्रहाची माहिती, याबद्दल विद्यार्थी मित्रांनो सविस्तर ही माहिती आपण पाहिलेली आहे. तर नंतरचा आपला प्रश्न आहे, हा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राबद्दल आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सिकल सेल एनिमिया च्या रोकथाम आणि नियंत्रणासाठी अरुणोदय नावाचे विशेष अभियान सुरू केले आहे? तर पहा, सिकल सेल एनिमियाच्या रोकथामसाठी आणि नियंत्रणासाठी अरुणोदय नावाचे जे विशेष अभियान आहे हे जे आहे महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तदोष असला तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येतो. याचा उद्देश जो आहे नागपूर जिल्ह्यात अरुणोदय सिकल सेल एनिमिया हे व्यापक व लक्ष केंद्रित विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 0 ते 40 वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व जनजागृती केली जाणार आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहिती होती. नंतरचा आपला प्रश्न आहे, डिसेंबर 2025 साठी ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचा आन्सर आहे मिचेल स्टार्क. तर असे जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असतात ते पोलीस भरती, सरळ सेवेचे अतिशय फेवरेट असतात आणि असेच जे आहे प्रश्न आयोगाचे जे आहे MPSCचे ग्रुप बी, ग्रुप सी याच्या पूर्वपरीक्षेचे लाही येऊ शकतात. तर याचं सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि महिलांमध्ये हा पुरस्कार आफ्रिकेची लॉरा वॉलवर्थ यांना मिळाला आहे. हे आहेत मिचेल स्टार्क जे आहेत ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आणि या आहेत
आफ्रिकेच्या लॉरा वोल्वर्थ यांना जो आहे डिसेंबरचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार यांनी जिंकला आहे. तर नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेने जागतिक जोखीम अहवाल 2026 ज्याची 21 आवृत्ती आहे ही तर प्रसिद्ध केला आहे? तर याचा आन्सर आहे विश्व आर्थिक मंच यांनी जो आहे जानेवारी 2026 मध्ये या संस्थेने जागतिक जोखीम अहवाल म्हणजे जे आहे ग्लोबल रिस्क जो आहे इंडेक्स 2026 प्रसिद्ध केला आहे. तर याबद्दल पहा, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. याबद्दल जागतिक आर्थिक मंच ज्यालाच आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF म्हणतो च्या जागतिक जोखीम अहवाल 2026 ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 नुसार यावर्षी जिओ इकॉनॉमिक कॉन्फ्रंटेशन भू आर्थिक संघर्ष हा जगासमोरील सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे. कोणता धोका? भू आर्थिक संघर्ष हा जगासमोरील सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे. हा अहवाल 14 जानेवारी 2026 रोजी प्रकाशित झाला असून तो स्पर्धेचे युग एज ऑफ कॉम्पिटिशन या संकल्पनेवर आधारित आहे. तर नंतरचा प्रश्न पहा, महत्त्वाचा आहे हाही. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे सदिच्छा दूत गुडविल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे महेंद्रसिंग धोनी. तर महेंद्रसिंग धोनी यांची बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे सदिच्छा दूत म्हणजेच गुडविल अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नंतरचा महत्त्वाचा प्रश्न पहा, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अलीकडच्या अहवालानुसार मत्स्य उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारत जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि फर्स्ट क्रमांकावर आहे जो आहे चीन आहे. तर नंतरचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी दुर्गम गावामध्ये आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याच्या सहकार्याने हेल्दी बॉर्डर अभियान सुरू केले आहे? तर याचा आन्सर आहे उत्तराखंड. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी दुर्गम गावामध्ये आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंड राज्याच्या सहकार्याने हेल्दी बॉर्डर अभियान सुरू केले आहे. तर नंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे शाया मोहसिन जिंदानी यांची जी आहे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कंटेंट जर विद्यार्थी मित्रांनो आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चालू घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.